ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादानं पावन झालेलं गाव माझं सोलापूर. 4 हुतात्म्यांच्या बलिदानानं आधीच स्वातंत्र्य उपभोगलेलं गाव माझं सोलापूर. झुंजार पत्रकारांच्या देशभक्ती आणि समाजकारण प्रबोधनानं सदैव सतेज असलेलं गाव माझं सोलापूर. हातमाग, यंत्रमाग आणि कापड गिरण्यांचा वारसा लाभलेलं गाव माझं सोलापूर. सोलापुरातील सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि राजकीय चालू घडामोडींच्या विश्वासार्ह बातम्या खास तुमच्यासाठी आपल्या सेवेत माझं सोलापूर न्यूज चॅनल. लुई ब्रेल जयंती आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून मनोरंजनातून नेत्रदान प्रसार अभियान राबवणारी आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आराधना सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आणि मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी फडकुले सभागृह सिद्धेश्वर मंदिराजवळ हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सोलापूर येथे राज्यातील आदर्श पत्रकार आणि दृष्टिबाधित कलाकारांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो म्हणून एका JCB मशीन भाड्याने देणाऱ्यासह अनेक लोकांची 1,06,95,000ची फसवणूक केल्याप्रकरणी मयत व्यक्तींसह 3 जणांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रविराज सूर्यकांत कदम वय 38 राहणार देगाव यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेतील नवीन प्रवाह या विषयावर दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची उपस्थिती होती. बोरेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत श्री मल्लिकार्जुन आणि पाचपीर सर्वधर्मीय ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे श्री नवनाथ विठ्ठल जडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री काटे, ग्रामसेवक सोरेगाव सदस्य कल्लप्पा आलुरे, शांताबाई जांभळे, गौराबाई बंडगर, ज्येष्ठ नेते सोमनिंग पाटील, आप्पासाहेब आलुरे, नागनाथ चिकलंडे, मल्लीनाथ माकणे, काशीनाथ शिवशेट्टी, गौरीशंकर स्वामी, करीम जमादार, नागनाथ ओरसंगे आणि कबीर देडे यांची उपस्थिती होती. मार्केट यार्ड भागात असलेले श्री बसवेश्वर मित्रमंडळ आयोजित प्रतिवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये कामासाठी असलेले अक्कलकोटकरांसाठी वेळा अमावस्याचे भोजन हे श्री बसवेश्वर मित्रमंडळ कडून आयोजित करण्यात आले होते. या भोजन कार्यक्रमात हजारो अक्कलकोटकरांची उपस्थिती होती. यावेळी या भोजनात खीर, ज्वारीचे उंडे, बाजरीची भाकरी, सर्व पालेभाज्या मिसळून केलेले स्पेशल भजी, कांदा चटणी आणि यासह भरपूर असा भोजनाचा आस्वाद अक्कलकोटकरांनी घेतला. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक फौजदार खलील सैफनसाब नाईकवाडी राहणार विकासनगर सोलापूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सांगोला येथे सेवा बजावताना रविवारी दुपारी निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 54 वर्षाचे होते. कामती पोलीस ठाण्यात ते सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. सन 1992 साली ते पोलीस खात्यात रुजू झाले होते. सोलापूर येथील शहर पोलीस मुख्यालयात गेल्या 6 दिवसांपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून रविवारी 378 पैकी 213 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले आहेत, तर 93 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरवण्यात आले. पोलीस आयुक्तालयाने रविवारी 378 उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले होते. त्यापैकी 306 उमेदवार उपस्थित होते, तर 72 उमेदवारांनी शारीरिक चाचणीस दांडी मारली. 213 उमेदवार हे शारीरिक चाचणीस पात्र ठरले असून 93 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश अमरगड येथील ग्रामीण भागातील एका युवकाने, ज्याचं नाव चकीराई आहे, यांनी 12 ज्योतिर्लिंग सायकलवर प्रवास करून या तीर्थक्षेत्राचा दर्शन घेण्याचा निश्चय केला होता. 12 डिसेंबर या शुभ दिवशी त्याने आपलं घर सोडलं आणि तो प्रवास करत 9000 किलोमीटर इतका अंतर कापलं आणि तो आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
रही है और मैं उत्तर प्रदेश राज्य से भुवनेश्वर डिस्ट्रिक्ट का रहने वाला हूँ और मैं साइकिल से यात्रा कर रहा हूँ। मैंने ये यात्रा करना है मेरे को। विठ्ठल मूर्तीला अपायकारक ठरत असल्यामुळे गाभाऱ्यातील मार्बल आणि ग्रॅनाइटच्या फरशा हटवण्यात येणार आहेत। 73 कोटी रुपयांच्या आराखड्यातील पहिला टप्पा आषाढीपूर्वी पूर्ण केला जाईल, असे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले। विठ्ठल मंदिर गाभाऱ्यात लावण्यात आलेल्या या चकचकीत फरशांमुळे गाभाऱ्यात उष्णता वाढून विठ्ठल मूर्तीची झीज होत असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले होते। मात्र अनेक वर्षे यावर कोणतेही काम करण्यात आले नव्हते। याबाबत नुकतीच मंदिर समितीची बैठक पार पडली। आयुक्तालयातील चालकांच्या 73 जागांसाठी तब्बल 3439 तरुण पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत, तर शिपाईच्या 98 पदासाठी 2921 उमेदवार उच्च शिक्षित आहेत। कला शाखेतून पदवी घेऊनही नोकरी न मिळालेले 3500हून अधिक उमेदवार पोलीस भरतीतून नशीब आजमावत आहेत। तसेच या भरतीसाठी बीकॉम झालेले 850 तरुण आहेत। विशेष बाब म्हणजे पोलीस भरतीसाठी BSc, MSc, BTech, MCA, MCOM झालेले तरुण तरुणींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत। रंगभवन येथील समाज कल्याण केंद्र येथे रविवारी संध्याकाळी हा पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी विचारवंत साहित्यिक योगीराज वाघमारे, सुप्रसिद्ध गीतकार माधव पवार, कवी मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले आणि लेखक बाबूराव इंगळे आणि सच्चिदानंद भटकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। फिल्मी सफर भाग 2 या पुस्तकामध्ये जुने नामवंत सिने कलावंत आणि त्यांच्या यशोगाथा, नामवंत क्रिकेट खेळाडू आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची माहिती आहे। दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झाले। मुलुंड पूर्व येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे। त्यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केलं आहे। दिल्ली आकाशवाणीवरून पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते पहिले निवेदक ठरले। तसेच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदकही होते। त्यानंतर त्यांनी याच केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलं। केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते। व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो म्हणून एका JCB मशीन भाड्याने देणाऱ्यासह अनेक लोकांची 1,06,95,000ची फसवणूक केल्याप्रकरणी मयत व्यक्तींसह 3 जणांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी रविराज सूर्यकांत कदम, वय 38, राहणार देगाव यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेतील नवीन प्रवाह या विषयावर दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात करण्यात आले। या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची उपस्थिती होती। गोरेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत श्री मल्लिकार्जुन आणि पाचपीर सर्वधर्मीय ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे श्री नवनाथ विठ्ठल जडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे। यावेळी निवडणूक निरीक्षक श्री काटे, ग्रामसेवक सोरेगाव सदस्य कल्लप्पा आलुरे, शांताबाई जांभळे, गौराबाई बंडगर, ज्येष्ठ नेते सोमनिंग पाटील, आप्पासाहेब आलुरे, नागनाथ चिकलंडे, मल्लीनाथ माकणे, काशीनाथ शिवशेट्टी, गौरीशंकर स्वामी, करीम जमादार, नागनाथ ओरसंगे आणि कबीर देडे यांची उपस्थिती होती। मार्केट यार्ड भागात असलेले श्री बसवेश्वर मित्रमंडळ आयोजित प्रतिवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये कामासाठी असलेले अक्कलकोटकरांसाठी वेळा अमावस्याचे भोजन हे श्री बसवेश्वर मित्रमंडळ कडून आयोजित करण्यात आले होते। या भोजन कार्यक्रमात हजारो अक्कलकोटकरांची उपस्थिती होती। यावेळी या भोजनात खीर, ज्वारीचे उंडे, बाजरीची भाकरी, सर्व पालेभाज्या मिसळून केलेले स्पेशल भजी, कांदा चटणी आणि यासह भरपूर असा भोजनाचा आस्वाद अक्कलकोटकरांनी घेतला। सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक फौजदार खलील सैफनसाब नाईकवाडी, राहणार विकासनगर सोलापूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सांगोला येथे सेवा बजावताना रविवारी दुपारी निधन झाले आहे। मृत्यूसमयी ते 54 वर्षाचे होते। कामती पोलीस ठाण्यात ते सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते।
सन 1992 साली ते पोलीस खात्यात रुजू झाले होते. सोलापूर येथील शहर पोलीस मुख्यालयात गेल्या 6 दिवसांपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून रविवारी 378 पैकी 213 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले आहेत, तर 93 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरवण्यात आले. पोलीस आयुक्तालयाने रविवारी 378 उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले होते. त्यापैकी 306 उमेदवार उपस्थित होते, तर 72 उमेदवारांनी शारीरिक चाचणीस दांडी मारली. 213 उमेदवार शारीरिक चाचणीस पात्र ठरले असून 93 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश अमरगड येथील ग्रामीण भागातील एका युवकाने, ज्याचं नाव चकीराई आहे, यांनी 12 ज्योतिर्लिंग सायकलवर प्रवास करून या तीर्थक्षेत्राचा दर्शन घेण्याचा निश्चय केला होता. 12 डिसेंबर या शुभ दिवशी त्याने आपलं घर सोडलं आणि तो प्रवास करत 9000 किलोमीटर इतकं अंतर कापलं आणि तो आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मेरा नाम चंकीराई है और मैं उत्तर प्रदेश राज्य से बक्सर डिस्ट्रिक्ट का रहने वाला हूँ और मैं साइकिल से यात्रा कर रहा हूँ. मैंने ये यात्रा करना है मेरे को. विठ्ठल मूर्तीला अपायकारक ठरत असल्यामुळे गाभाऱ्यातील मार्बल आणि ग्रॅनाइटच्या फरशा हटवण्यात येणार आहेत. 73 कोटी रुपयांच्या आराखड्यातील पहिला टप्पा आषाढीपूर्वी पूर्ण केला जाईल, असे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. विठ्ठल मंदिर गाभाऱ्यात लावण्यात आलेल्या या चकचकीत फरशांमुळे गाभाऱ्यात उष्णता वाढून विठ्ठल मूर्तीची झीज होत असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले होते. मात्र अनेक वर्षे यावर कोणतेही काम करण्यात आले नव्हते. याबाबत नुकतीच मंदिर समितीची बैठक पार पडली. आयुक्तालयातील चालकांच्या 73 जागांसाठी तब्बल 3439 तरुण पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत, तर शिपाईच्या 98 पदासाठी 2921 उमेदवार उच्च शिक्षित आहेत. कला शाखेतून पदवी घेऊनही नोकरी न मिळालेले 3500हून अधिक उमेदवार पोलीस भरतीतून नशीब आजमावत आहेत. तसेच या भरतीसाठी बीकॉम झालेले 850 तरुण आहेत. विशेष बाब म्हणजे पोलीस भरतीसाठी BSc, MSc, BTech, MCA, MCOM झालेले तरुण तरुणींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. रंगभवन येथील समाज कल्याण केंद्र येथे रविवारी संध्याकाळी हा पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विचारवंत साहित्यिक योगीराज वाघमारे, सुप्रसिद्ध गीतकार माधव पवार, कवी मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले आणि लेखक बाबूराव इंगळे आणि सच्चिदानंद भटकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. फिल्मी सफर भाग 2 या पुस्तकामध्ये जुने नामवंत सिने कलावंत आणि त्यांच्या यशोगाथा, नामवंत क्रिकेट खेळाडू आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची माहिती आहे. दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. मुलुंड पूर्व येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केलं आहे. दिल्ली आकाशवाणीवरून पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते पहिले निवेदक ठरले. तसेच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदकही होते. त्यानंतर त्यांनी याच केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलं. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालन. सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल. पहा आता 24 तास YouTube लाईव्ह. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल. पहा